गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी आणि कापड पुरणा कसग बाई चोळीला कापड पुरणा गेल्या महिन्यात चोळी शिवली कापड किती ग लागलं गे हा अरे कोण आहे थांब त्याच्या आईला आता तू आहे वय तू रंडीबाज हा आणि तुझी गाणी सगळी रंडीबाज हा, गाणं गाऊन आहे का गाणं गाऊन आहे हा? अरे काय तुझी गाणी येत कापड पुराणा हा. आणि झंपराचं असं झालं अरे कापडाशिवाय आणि त्या झंपराशिवाय तुझी गाणीच नाही त्याला का त्याच्या अरे आईला? तात्या जिंदा दिल माणूस असतो ना तो गाणी गातो आपण आणि झंपराची आणि चुलीची शोध दुसरी काय गाणी आहेत का नाही आता मला जी येते ती मी गातो का नाही हा, तुझं आयुष्यात साडी हा. झंपरान चुलीत गेले काय जाऊ दे, दात बोल दे. काढतो, तुझं सकाळ- अभिनंदन पहिल्यांदा अभिनंदन आयला आबा काय मटका बिटका लागला काय हे, मटका लागला म्हणून अभिनंदन करतेच करावा अरे मग कशाचा राग अरे अरे त्यानं का भारताने वर्ल्ड कप जिंकला होता जिंकला वय त्याच्या आईला तवा तो म्हणलं दिवाळी नसताना फटाकड कसं काय वाजत मी तर लय वाजवलं फटाकडे घराच्या पुढं पण लय दणका झाला. दणका झाला त्याच्या वा, 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 चांगली आईला. खेळली पोरं. म्हणून म्हणलं अभिनंदन नाही, पोरं चांगली खेळली म्हणायचं हा, पोरं चांगली खेळली. नाही त्या हा. रोहित शर्माने आणि विराट कोहलीने किती रन केल्या रोहित शर्मा अरे रोहित शर्मा विराट कोहली ह्याचं रिटायरमेंट झाली माणसं ती रिटायर झाली का हो अरे पण तिथं आता 35-40 तरुण पोरं रिटायर कसं अरे काय? 35-40 रिटायरमेंट होतेच राव आईला बघे आब्याला हा. ही पोरं 40 रिटायर झाली हा. तू 60 नाटी पार केला तरी अजून रिटायर व्हायना तू त्याच्या. तात्या अरे जवानी का जोश आहे आपलं साठी नाटी नाही बरं का हा. साठी मध्ये त्याच्या आईला उमग आहे आपल्या मध्ये जवानी आलेली आहे हा, जेव्हा बोल्ड कोणतरी काढल हा. तेव्हाच तू रिटायर होशील जाऊ दे मोरदे बाकी मग ते बाकी जाऊ दे मग त्या दोन्ही रन किती केल्या याचा परिणाम बरं का तुम्ही टीव्ही बघत नाही का? मॅच बघत नाही अरे धोनी केव्हाच रिटायर झाला 10-12 वर्ष झाली त्याला काय खोटा बोलत तुला का बा मी कसं माहितीये मला एवढं क्रिकेटचं माहिती नाही हा. पण मला तेवढं माहितीये धोनी रिटायर झाला म्हणतो हा. आणि मग ते पिवळे कपडे घालून खेळत नाही का मी बघत नाही बाई पिवळी का अरे तात्या ती IPL मध्ये खेळतो तो IPL असो तर बापीएल असो पण खेळतो का नाही तो IPL नाही हा. IPL म्हणजे ही क्रिकेट आता तो काय क्रिकेटची मॅच असते ते जाऊ दे वर्ल्ड कप जिंकला जिंकला. ना बर ते बाकी जाऊ दे कोण खेळ नाही ते गेलं खा खेळ कोण नेमकं खेळलं कोण बघ अभिषेक खेळा अच्छा बच्चन बच्चन नाही रे बच्चन नाही बच्चन नाही अरे तो कसं कळेल अरे मला कसं वाटलं हा. त्याला आपण आता काही एवढं पिक्चर मिळाला तर तेव्हा बाप म्हणला असं इकडे काय डाळ शेजाना वशिल्याने काय इकडे चटावला का काय नाही अभिषेक नाही अभिषेक मग कोण? अभिषेक शर्मा खेळा शर्मा नवीन पोर आहेत का? नवीन पोरग आहे रे बर, बर. नवीन पोरग आले आणखी कोण रे? आणखी सॅमसंग खेळा अच्छा त्या मोबाईल वाल्याचं पोरग मोबाईल वरचं पोरग अरे मोबाईल वरचं पोरग नाही मग? संजू सॅमसन नावाचा केरळचा एक फलंदाज आहे, तो खेळला तात्या. तो खेळला वय हा. आणि त्या सूर्यकुमार यादवने काय शतक केलं का अरे शतक कुठलं पहिलं 1-0 काढायचं त्यांनी 0 केले ते मर जाऊ दे महाभारत जिंकला हे महत्वाचं अरे हे गोष्ट खरी. कसं काय असं ना वर्ल्ड कप जिंकलं ना हे हे महत्वाचं महत्वाचं आहे. मग काय कुठे निघाला बोंबला? काय झालं ते जरा ग्रामपंचायतीत जावं म्हटलं हा. 4-2 लोक जमलेली आहेत काय चालला विचार काय नाही काय झालं घरी एकटा बोर होतोय पोरगी गेली माझी मामाकडे गेली बाई पोरगी. 3 दिवस झालं राव मामाकडे गेली ती काय झालं मामा पडला आजारी उन्हामुळं मामा पडला का पोरगी पडली नाही मामाच पडला आजारी तर पोरगी म्हणली मी भेटून येते हप्ताभर राहते म्हणजे राह काय डेंगू बिगू झाला काय नाही मग काय येडस बिडस नाही लेवेरिया मलेरिया. मलेरिया झाला आ, तिकडे गेले बरोबर काय झालं उन्हामुळे ना थोडं कुचमलं असेल मग जा म्हणलं हप्ताभर फिरून ये भेटायला हा, गेले एकटा होतो घरात बोर झालो चला म्हणलं ग्रामपंचायतीत जावं ते जाऊ दे मरू दे ते त्या सदाच्या मेवणीचं तुझ्या लग्नाचं कुठवर आले ते
नाही ना जमलं राव तात्या. अरे तुला अक्कल बिक्कल आहे का जरा प्रपोज करायचा शिवरो शायरी हाणायची गाणं बिणं म्हणायचं तुझ्या समोर केलं ना सगळं. काय शायरी केली, काय प्रपोज केलं, सगळं केलं. मग पण डाळ नाही शिजली. नाहीच म्हणती. नाही म्हणते का हा मंजुळा बोंबलन, एक काम कर सध्या ना. मारीन. तू पिक्चर बघतो का नाही रे गायबान्या पिक्चर ह्याचा पिक्चर बघितला का तू धर्मेंद्राचा कुठला रे बाबा, कुठला picture? धर्मेंद्राचा ना अमिताभ बच्चनचा पिक्चर नाही कुठला का तो? picture? अरे तो नाही त्या टाकीवर जातो आणि म्हणतो बसंती मयचं लग्न अच्छा कर. अच्छा अच्छा अच्छा, शोले शोले. हा तो कसा टाकीवर गेलता बर बर बर. टाकीवर गेला आणि काय म्हणलं लग्न नाही केलं तर वरून उडी टाकेल. उडी टाकीन. अरे मग तू एक काम कर ना हा. आपल्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर जा हा. आणि डायरेक्ट खाली अख्ख्या गावाला सांगायचं हा. गाव वालो मेरा सदा के मिहुनी पर लव है हा अगर उसने मेरे साथ शादी नहीं बनाई हा. तो मैं यहाँ से कूदूंगा. आणि नाही म्हणली होती. टाक उडी मग आता त्या आईला का माझ्या मनावर टपलाय का. अरे बाबा नुसतं बिहाव दाखवायचं. मग जाऊ दे, ते माझं मी बघून घेईन. जाऊ का. बरं जाऊ. अरे तू सांगायचं राहिलं आता काय? ही आली ना आपली मुनी मोनी. तो टेम्पो मला का. अरे बाबा ती नव्हती परदेशात गेली नोकरी हा ना. काय दुबईला काय इराणला का कुठे गेली ते काय माहित हा, नाही त्याच्या आईला. पेटलं तिकडं तिकडं युद्ध पेटलं. अरे, शेवटी हो तुम्ही कामाला शहरात जा हा. कुठं तुम्हाला सांगतो कुठं दिल्लीला जा हा. दुबईला जा नाही तर अमेरिकेला जा शेवटी अडचणी आले ना की तुम्हाला गावातच यावं लागतं. आईला आली गावात आणि घाण. तुम्ही कुठं गेला ना मेल्याच्या नंतर तुम्हाला गावातच जाळावं लागतं. नाही बरोबर आहे, पण ती गावात घाण कशाला आणायची. जाऊ दे तिकडे काय पेटली बाबा, ती. हा? खाली म्हणलं मला कळाले अजून माझं बी काही बातचीत नाही पण एक कानावर आलंय तेवढं. शांतता होती गावामध्ये, आता अशांती माजणार. हा, जरा जपून राहा. जाऊन बघू आता ग्रामपंचायत काही विषय होते अजून. चालते हा? चालते येऊ का? जाऊ का मग हा, हा, हा. गाणी चांगले म्हण जरा हो. चोरी जंपराचे नको म्हणू नको का. बरं बरं, देवाचं गाणं म्हणू का एखादं. म्हण म्हण कोणतं? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. अगं राणे काय सांगू तुला एवढं टेन्शन आलं होतं ना मला तर. तात्या भेटले, तात्यांनी मला सांगितलं की त्या आबा तुला प्रपोज करणार आहेत. फार माझी अक्कल पार बधीर झाली बघ. मी म्हणलं काय करावं आणि काय नाही. जाऊन ह्या बाबाला शोधलं तर हा बाबा तिथं शेतात उताना पडला होता पार. नाही, माझी कशाला इज्जत काढते ते सांग ना मुद्द्याचं तिला. आता कसे पडले होते मग तुम्ही. झोपायची अक्कल आहे का आपल्याला. कसं आता झोपावं, कसं झोपल्यावर नाही ते. कुठं काय कळतं का माणसाला. कुठं एक टंगड राहतं, एक माझं टंगड अमेरिकेला राहतं, हा. एक इकडं इंग्लंडला राहतं. हा. बरं जाऊ दे तू. झालं मध्ये आहे ना ते आता जे वाद चाललेत ना ते तसले काहीतरी युद्ध झाले पाहिजे मग कळन तुम्हाला. काय तिकडे जाते आणि तिकडे जाते कोणता बॉम्ब टाकला होता का फालतूगिरी त्यांनी? काहीतरी टाकल्या वाटतं ते चाललंय ना तिकडं. इथं मी काय बोलते तुमचं काय चाललंय. विनाकारण फालतूगिरी करायची उगाच. फालतूगिरी नका ना बरं करू. गप्प बसा आता. तसं कसं मी यांना उठवलं माहिती का. आणि त्यांना म्हणलं की बाबा जा आणि त्या राणीला पहिली बघा, नाही तर उगाच ती पोरगी कुठे गेली बिली तर काय व्हायचं. हा त्या आबानी धरली तर काय होणार. आणि नशिबानी बाई तू आम्हाला कुठंच भेटाना माहिती. त्या आबा भेटले होते का ग तुला. भेटले होते का. हा. अगं तुला काय सांगू त्या माणसांना माझं जीवन असं बरबादच करून टाकले केलंय बघ. मला लई राग आलाय बघ त्या माणसाचा. खरंच असं वाटायला ना तो बार बार म्हणतोय ना 15 वर्ष मी जेलमध्ये काढले. मला असं वाटायला की त्याचा गळा दाबून मीच जावं जेल. मी बोलत होतो ना तुला आधीपासून. हा? मग मी काय करू त्याला. पण तुला लय पुळ का. हा त्याच्या नुसतं गाडी विंड ती. अगं हिलाच अक्कल नाहीये. मी तुला खरं सांगतो. तिला काय सांगताय तुम्हाला कळत नाही. तुमची मेहुणी आहे ना ती. अगं मेहुणी- आबांना जरा काय ना काय बोलायचं ना. मला पण किती त्रास दिला होता त्यांनी सुरुवातीला. अगं हा? मी कसं बोलणार आबाला. केवढा आहे तो हत्ती सारखा माणूस. आणि ती सारखा असला ना रेड्यासारखा असला तर मी होऊन त्याच्या गाडीवर कधी बसले का. कुठं मी आले की माकडासारखा माझ्या समोर उडी मारून येतय. मला लग्न करायचंय, मला प्रपोजच केला, हेच केला, फुलच देतय, काही शायरीच मारतय, काही गाणेच म्हणतय. काय म्हणते. काय कसले कसले गाणे विचित्र गाणे म्हणते. आणि ते शायरी तर कसली मारते बाई. ते काय म्हणते त्याला. कोणती ती काय फुल हे जवान गुलाब कान म्हातारा नाही होता आणि असलं तसलं काही बोलतो. करायला आहे ना, जवानी सुटायला नाही लागली. पण शायरी छान होती बरं का. काय शायरी छान होती. लाज वाटते का तुम्हाला. हा तुमच्या मेहुनीला तो म्हातारा काय करतो काही माझी? बोलतोय. बरं थांब आपण काहीतरी करू बरं का. काहीतरी करू नाही. मी काय म्हणते आता ऐका. हा. मला बाकीचं काही माहित नाही. तुम्ही त्या आबाला आहे ना जाऊन अद्दल घडवायची म्हणजे घडवायची. अगं मी कसं मला जाणार. बाकीचं काहीच माहित नाही. तुम्ही तिकडे त्याला हाना मारा तोडा फोडा लुला लंगडा काय करायचं ते करा. त्याच्या घरात चोरी करा नाही तर त्याला मारा. मला काय माहित नाही. मला पण त्याला काय अद्दल माहिती? घडलीच पाहिजे. आता जर तुम्ही काय केले नाही ना जाऊन तर मी ना घराच्या बाहेरच निघणार नाही. तू असं बोल मी घरात येणार नाही म्हणजे बाबा लगेच उठून जातोय बघ. घरात येणार मग जाऊ कुठे मी. आग एक राणी. काम करते मी तिला आहे ना गावालाच आग पाठवते. नाही नाही नाही, नाही राणी नको जाऊ तू गावा बिवाला. का? कर तुम्ही काहीतरी. मेवणीला पाहिजे का तुम्हाला इथं. हा अगं मेवणी कसं माझा. कामं करायला लागते ना नाही घरामध्ये नाही सगळे. आधारस्तंभ आहे माझा. आदर्शस्तंभ. तुम्ही जा आणि त्या आबांना जाऊन अद्दल घडवा. जर तसे झाले तर मग बघा जा.
उठा लवकर. एकटाच जाऊ का? एकटाच म्हणजे तुम्हाला काही 4 बायका सोबत लागतात का? बरोबर करतो काहीतरी. अद्दल घडवल्याशिवाय यायचं नाही बघा परत. बरोबर जातो. चल राणी आपण शेतातली कामं करून घेऊ. बघला बाबा काय करायचं आणि काय नाही ते. बार नको नको करून ठेवले त्या आबानी एक. मला तर लय टेन्शन आले. लखन कोणाची थर थरंगाला. ए, मोना ए! अरे त्याच्या आईला सका काय तुझी ती दुबई एक्सप्रेस चालली की चालली तिकडे सरळ. अरे माणसं आवाज देते गावातलं माणूस बोलतोय कोणतरी. थांबावं बोलावं. माझं थांबले की आबा हा. एका आवाजात थांबले का नाही? बरं बरं नाही थांबली थांबली थांबली. काय झालं? मस्त 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 आहे ना. हा. हा ते मला तात्या म्हणले हा. ती मोना आली दुबईवरनं. हा. त्याच्या आईला म्हणत तिकडे बरी होती काम धंदा करत होती. कशाला आली इकडे? कशाला आली? हा? अहो, काय ना आबा येणार नव्हती हा. पण ते युद्ध नाही का सुरू झालं हा. आहे का नाही? ते ह्याने त्याच्यावर बॉम्ब टाकायचा त्याने ह्याच्यावर बॉम्ब खरे, खरे, खरे. टाकायचा. काय करू तुम्हाला मस्त जॉब होता. हा. 2-3 दिवस कसं तरी काढलं पळून आले मी. अरे. मला एखादा बॉम्ब पडला बोकांडी तर उगाच फुकाटची फाकाट जीव जायचं आपला अजून व्हायचंय जायचंय आहे का नाही? नाही खरं बरं का. हा. मग मला एक सांग बाबा तुझ्या दुबईवरनं आली इथं. हा. तर आपल्या इथे मराठी धर्म आहे. मराठी माणसं आहे आपण ग्रामीण माणसं आहे. त्याला सुसंस्कृत वळण ठेवायचं. तिकडनं आली हे असला जागा काय तो जागा आणि मला बघा असं नाही घालायचे कपडे. आबा झगाय का तो? मग काय? त्याला 1 पीस म्हणतात. नाही कुठला कटपीस असेल तो मला म्हणायचा नाही. पण तू असे कपडे नको घालू ना गावामध्ये. अहो लोक बघतात आपल्याकडे. मग बघू दे की कपडे तर बघायसाठीच असतात की आबा. आई तुला सांगावा की तू ऐकतच नाही बाबा. हा? अरे आम्ही कसं राहतो बघ टकाटकाकडे. तुमचं कसं आहे माहिती का? कसं आहे? जहागिरी जाईल पण फुगिरी काय जायची नाही. नीट नीट बोलायचं मला नीट बोलायचं. आता माझ्या जागिरी आणि फुगिरी बद्दल अजिबात बोलायचं नाही हे लक्षात ठेवायचं. जागिरी फुगिरी माझ्या बापाची आहे. नवकोट नारायण गावातला मी. अरे माझ्या पुढे गावाले छत्र मात्र आहेत. कोणाची हिंमत नाही बोलायची माझ्याशी. अहो आबा हा. गप बसत जा. काय? अहो मी तुमची प्रेमाने स्तुती करत होते. हे अशी स्तुती करतात का? मग? प्रेमाने स्तुती करतात. मग आईला टकटक त्याच्या आईला माझे कपडे बघ माझं सोनं बघ माझा रुबाब बघ. हा नाही नाही पण आबा हा. काय म्हणा हे बघा लाल भडक नुसतं शर्ट घालू हे गळ्यात नुसतं बायलागत कंड घालू. बाई लागत नाही म्हणायचं. अहो ते तसं माहित वाटते ते सोन्याचं कंड सोन्याचं, घालू हा. जसं काय नवरदेव नवरी बघाय निघालाय असं चाललंय. अजूनही नवरी बघत आणि अजूनही लग्न काही ताकद आहे माझ्यामध्ये. काय म्हणताय? हा. मग बघू काय मग दुबईची पोरगी. बघ की दुबईची बघ ना ती इराणची बघ. हो आबा हिरांचे लय गोरा पान असते तो. गोरे गोरे असतात ना. मग बघ ती गोरी आणि मी 4-5 पोरं तर नक्कीच माझी गुरी होत्याल. काय संबंध तुम्हाला पोरं व्हायची? कसं मग म्हणजे 2 वर्षापूर्वी तुमची नसबंदी केली ना. नजबंदी केली काही वेळ बिल आलं का तुला? अहो, माझ्या काना आलं म्हणून मी तुम्हाला म्हणते आता काय 2 झालं? वर्षापूर्वी हा. तुम्ही गावात नसबंदी शिबिर घेतलं होतं. अगं नजबंदी शिबिर घेतलं होतं. त्या शिबिराला मी उद्घाटन म्हणून गेलतो का माझी नजबंदी केली? हो ते मला काय वाटलं आता कसं असतं साधारण मला सांगा तुम्ही एखादं उद्घाटन असतं हा, ते उद्घाटन. उदाहरण सांगतो तुम्हाला. आता कटिंगचं दुकानाचं उदाहरण हा. असतं ते उद्घाटन काय करतो कटिंग कुणाच्या हस्ते करतो हा कटिंग करतो बरोबर. आणि हा. उद्घाटन होतं होतं. बरोबर. हा. आता रक्तदानाचं शिबिर असतं हा. त्यावेळेस तो उद्घाटक काय करतो रक्तदान करतो. मग ते शिबिर होतं. हा. तसं मला वाटलं हे नसबंदीचं शिबिर आहे तर तुम्ही नसबंदी केली असं. हे, काही हेल्प बिल आलं तुला? त्या आईला कुठून बुद्धी सुचली आणि हिच्याशी बोललो. त्याला म्हणतात ये रे बायला घाल शिंग. तू नीट बोला नीट बोल. आबा नीटच बोलते मी काय बोलले का तुम्हाला? काय बोलले का म्हणजे? चांगलं बोलते का आता नाही? फार नजबंदी पर्यंत गेली फार माझी फार इज्जत काढली गावाच्या बाहेर. इज्जतीचं काय संबंध आहे कॉमन सेन्स आहे हो तो बरोबर असं तो- की हा नाही? हा कॉमन सेन्स असतो ना. मग काय हा? काय नाहीतरी ना सांगते? कुत्राचं शिपट वाकडं ती वाकडच किती चांगलं बोललं ना तरी माणसाला चुकीचंच वाटतं. कोणाला कुत्रा म्हणली? कुत्रा कोणाला म्हणली? तुम्हाला नाही म्हणले उदाहरण दिलंय. मग उदाहरण द्यायची इकडे कसं हात करते तुम्ही इकडे हात कर. आता आपण दोघं इथंच कराय हे बघ हाय का कोणी इथं अंगाव कशाला तुम्ही ओढून घेता तुमच्या असला 5-8 सवय ना अंग ओढून घ्यायचा नाही, त्यामुळे मला आपलं पटत नाही त्यामुळे मी बोलत नाही असला आता काय बोलू अरे तुम्हाला नाही जाऊ नाही द्या. नाही नाही माझं चुकलं बरं का मीच तुला घुम तुझा हा, जाते जाते तुम्ही पण जा. आम्ही मी पण जातो. कशाला तुझा तिकडे. बोलवलं? कशाला काय चांगलं बोलायला त्याच्या आईला सगळं आहे. काराचं ताप व्हायला माणसाला. बसा बसा. अयो काय लेख कवळ्या उन्हात बसलाय काय मुडदूस बिडदूस झाला का काय? हो तात्या हाड बळकट होण्यासाठी आहे ना बसलोय. अयो पांडवा अहो तुमच्या हाड नदीला जायची वेळ आली आणि ह्या वयात हाडाला बळकट करून काय करीता? तेच नाही दिलं लवकर जावं नाही हाडत बळकट यावं म्हणून बसलोय आपलं म्हणलं अजून
ताकद आली पाहिजे, काय काय वय दिसलं नाही पाहिजे आपल्याला अहो जास्त. पण करायचं काय आता ताकदीचं? हा पोरं लग्नाला आले ताकदीचं काय करायचं तुम्हाला आता? यायला नको तवा जेव्हा ताकद दाखवायचं तेव्हा दाखवली नाही आणि आता ताकद दाखवाय निघालाय हो, पाहिजे. ते आरोग्य चांगलं पाहिजे माणसाचं, दुसरं काय जावं. एवढं आहे बा. डोक्याचं काय काय म्हणतो बाकी बरं चाललंय का? बाकी सगळं ठणठणीत. ते इकडे बघू तो ते दादा बसवलं का नाही आबानी? आबा म्हणजे बसवलेलं काढलं ते परत बसवायला मोकळा आहे जावा. तुम्ही पण लाबाडाचा आवत न खाईल तवा खरं मला नाही कळत काय त्या आबाच्या नादी लागताय गायबाने कसले. अहो नादी नाही लागत पण ती येतंय जवळ असं चिकाटतं येऊन आणि हे कर, पान बन काय चहा पाणी आणला का? चहा पाणी आणला की. आणला ना? मी मस्त निघालो तो बनते. हाटलं चहा प्यायला जाता होय. तेवढ्यात पाणपा दिसला म्हणलं चला बाबा पाणपाशी थोडस तुमचा उपयोगी परत चहा एवढं काय जावं त्याच्यात? त्याच्या आईला कवा तरी पाजा मला सदा कदाम सदा 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 कुठे निघाला? तावा तावा चाललाय बॉय इकडे पाणबा सरा पलीकडे मोठी माणसं आल्या तर सदा काय बाबा बरा आहे का? हा काय म्हणायचं आता तात्या? याला सदा चाललंय ते बरंच आहे म्हणायचं आता सदा काय. सदा सदा ना का इवळतच असते त्याच्या अहो जिंदगीत माझी तसली काय सांगायचं तात्या? मला सांग कपाळात गोटे गेले का नाही सारखं बोलतंय. नाही लय तोंड पडल्यावर चालला काय बलात्कार घाला काय तुझ्या कोणी? माझं कोण करणार आहे तात्या? मग काय एवढं तोंड पाडून चाललंय काय झालंय काय नेमकं? सकाळ सकाळ माणसाने कसं फ्रेश मूड मध्ये हा पांडवा कसं कवळवून खात बसलाय आणि तुला का तोंड पाडून निघालाय? काय झालं काय नेमकं? कुठं निघालाय? तात्या हा आपल्याला ना त्या आब्याला हिरवी मिरची लावायची काय करायचे? नाही त्याची चांगली जिरवायची. अच्छा आबाची जिरवायची का बरं? आयला लय टेन्शन दिलं काय आहे ना तू माझ्या घरातल्या कोणाला सोडायला राव. पहिलं बायको लाईन मारित होता माझ्या होतं का नव्हतं? आता घरात तिची बहीण आली तर तिच्या बहिणीला सारखं कुठं ना काय काय ना चेडकारी चालूच करता तू. ते संग लग्नच करायचं म्हणत होतं ना? बरोबर बरोबर. नाही नाही आम्ही आहे ना त्याला अशी नवीन बाई दिसली ना घडी असं नुसतं जिबाळ्यात असं चल आपण मी काय म्हणतो ते मरू द्या. बायको मला म्हणली तुम्ही जर त्या आब्याची नाही ना जिरवली तुम्ही घरी या तुमच्या पार. हो. म्हणजे तुझं इज्जत का सवाल आहे? आईला. माझी इज्जत तुमच्या खिशात आहे. ए? म्हणजे तात्या म्हणजे तुमच्या हातात आहे. हा. नाही उपाय बघा, उपाय बघा. हे म्हणजे आबाची जिरवायची म्हणजे पांडवा झालंय कसं आबाची जिरवण्यापेक्षा बायकुनीला मारून याची जास्त काळजी. तात्या करायला काहीतरी राहत. आईला, आता आबाची जिरवायला काय एक काम करतो का? आबाची मोटरसायकल पंक्चर करतो का? पंक्चर केलं तर कुठे जिरते का काय तात्या हे असलं प्लॅन देतात राव. तुम्ही सांगा काहीतरी एखादा उपाय. उपाय हा मला तर ते एवढ्या खडतूस माणसाचा उपाय नाही माझ्याकडे सापडायचा. आयला, काहीतरी कर राव तात्या, तात्या. सदाशिव तुला अत्यंत आनंदाची गोष्ट सांगतो. आता याच्यात आनंद अरे बाबा तुला उपाय सांगणारा माणूस गावात आलाय. कोण? अरे आपली मोनात आहे गावात आली. थांब बाबा ती मोनात आहे तिकडे नव्हतं गेली जॉबला कुठं दुबईला का कुठे इराणला कुठं गेली तिकडे आता युद्ध का फिद्ध पेटलंय ती आली गावात. लागलं नाही तात्या. तुला लय मोठी न्यूज दिली बरं का पांडवा. त्यांच्याकडे 100 बळकर एकल्या नसतात. तू काय कर आजपर्यंत जेव्हा जेव्हा तू अडचणीत आला तुला कुणी वाचवला? मोनाताईने वाचवला. तू काय करायचं हे कसं आहे आपल्याला काय असलं डोकं चलत नाही. तू जा मुनीला गाठ मुनीकडे जायचं आणि मोनाताईला म्हणायचं की मला आबाची जिरवायची आणि तुला माहिती मुनीचं ना आबाचं बी काय पटत नाही. आबाची जिरवायची म्हणले की मुनी डबल ती तुला सांगतो ती तिची जिरवायचा काहीतरी उपाय सांगणार ते काम करणार. तू स्वतःच्या आगाव नको ओढून घेऊ मग म्हणजे तू जर जिरवाई बिरवाई गेला आणि तो डाव जर पलटला तर तुला सांगतो ती तुझ्याच अंगलटी. तू मोनाताईला जरा चावी दे आणि मोनाताईला म्हणा तुम्हीच असं काहीतरी करा की आबाची जिरली पाहिजे. बर का चालतंय. मी लगेच जातो लगेच लगेच. थँक्यू तात्या. थँक्यू खायला कोणाचं काय सदाशिवला भलत टेन्शन आहे आयला त्याला आबाची जिरवण्यापेक्षा बायको मारणार नाही याची काळजी पडली. त्याला दोन्हीकडून टेन्शनच आहे. काय केलं तात्या, चला की चहा पाजा की आता मग. चहा आता मीच पाजू का? मग कोणी पाजायचा? आईच्या आयला चला टिकवर तुम्ही आमचा चहा प्याला. चला चहा पाजतो तुम्हाला. ज्येष्ठ माणसाने पाजायचा. पाजणार ना राव. अगर रानी आबा को रानी से प्यार हो गया पहली नजर में पहला प्यार हो गया जानो जिगर दोनों घायल हुए
तीर दिल के आर पार हो गया. गप्पा बसा. आता काय झालं? काय आहे सकाळी सकाळी? सकाळी सकाळी काय? अगं राणी बघ ना कसा सूर्य उगवलाय हा, मग? आणि इकडं गुलाब फुललेत. आहा राणी तुला बघितलं ना तर आई शपथ मागच्या वाणी सांगतो काळजात होते पाणी पाणी राणी. हा झालं? नाही हा, मग? आताची सुरुवात केली राणी. कशाची? कशाची? हा? काय राणी हा? असं नको का तोडून बोलू. मागच्या वेळेस मी तुला प्रपोजल केलं त्याचं उत्तर अजून तू नाही दिलंस ग. कसलं? एकदा तरी हो म्हण. एक बार कह दो ना मैं तुम्हारी हूँ तुम्हारी हूँ तुम्हारी हूँ. एक बार बोलो. आबा हा मी ना पहिलं बी बोलले काय? नाही म्हणून. आणि तुमच्या सोबत लग्न करायला माझे काय मतिभ्रष्ट झाले का मी पागल झाले? अरे अरे नाही 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 राणी असं नको म्हणूस ग. असं म्हणलं ना तर इथे खरंच दुखत ग. इथे या काळजामध्ये धक धक धक. तू म्हणशील ना हो त्या दिवशी अगं लागल ते तुझ्या पुढे उभे हजर करील. आबा हा. मला काय वाटतंय हा. तुमच्या डोक्यातला मेंदू का करपून गेलाय का काय? मेंदू? हा? अगं मला मेंदूच नाही राहिला ग तुझ्या प्रेमात पडल्यापासून राणी. हा. खरंच ग खरंच आय लव्ह यू राणी. देवा. एकदा हो म्हण माझ्या पोरीची आई हो ग. आबा मी ना गळा फिळा दाबून टाकीन तुमचा इथंच खूनच अगं. करून टाकीन तुमचा मी. अरे मुझे मारने के लिए तेरे हाथ दबाने से क्या फायदा है. तेरी एक तिरकी नजर काफी है. काफीला मिळवला का नाही? काफीला मिळाला का नाही? कशाचा? अरे शेरो शायरी जपली का काही नाही? गरज नाही. नाही आता तुम्ही मागचे जे नाटक केलेत ना मी सांगितले ताईला. ताईला म्हणजे मंजुळाला? हो. अरे मेवणीला सांगितलं बरं वाटलं मला. कशाला? हा तुम्हाला चांगला दाजी अक्कल घडवणार आहे म्हणलं घडवच म्हणलं आता कोण चांगली. तो सध्या? हो. आणि ती मंजुळा? हो. अगं सोड 15 वर्ष जेलमध्ये काढले भाल्या भाल्याची जेलवली ह्या पठ्ठ्यानं. किरकोळ झाले किरकोळ. तू फक्त हो म्हण बघ. रास लावतो अशी सोन्या चांदीची पैशाची रास. एका बाजूला पैसा सोनं चांदी दुसऱ्या बाजूला तू फक्त हो म्हण ग एकदा. तुमचे पैसे तुमची रास तुमचं सोनं तुमचं सगळं जाऊ द्या चुलीत. मला सांग काय माझ्यात कमी आहे? काय कमी आहे? तरणा पांड जवान माणूस मी. काय कमी माझ्यामध्ये? तुमच्यात काय कमी आहे? हा अहो काय नाही ते सांगा. ऐका. सगळं पारती पाये असे असे लटलट करते. माझे? पारती हा पारती पोटोबा असा पुढं आलाय. माझा? पारती पांढरे शुभ्र केस ते दाढी आणि पार काय ते दिसतंय की ते माटासारखा अगं. तो मुंडा दिसतोय अगं तुमचा हो मुंडा. हो नाही का मी मुंडा नाहीये. मग मी तरणा भांड आहे भांड. तू फक्त हो म्हण. ही पोट 2 दिवसात मी जाईल. जिम लावतो. मला काही देणं घेणं नाही आबा. अरे मला ना माझा पिच्छा सोडा. अरे 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 आणि ह्या जन्मात तर शक्यच नाही ना पुढच्या 7 जन्मात बी शक्य नाही. नाही आणि नाही राणी असं बोलू नकोस ग. ह्या काळजाचं पाणी करून जाऊ नकोस राणी. खरं जाऊ नकोस. आणि मला ना हा. परत काही थोबाड दाखवू नका आई तुमचं. चालले मी. ग असं का बोलतेस ग? अरे दिल दिया दिलदार समझ कर रानी. तुझे दिल दिया दिलदार समझ कर लेकिन तूने ठुकरा दिया मुझे फुटबॉल समझ कर. मोनताई ओ मोनताई सदा तू सुधारला नाहीस का रे? तू असंच आहे का अजून? अहो पुढून बघितलं माहितीये का मी असला पळत आलो असला. तो क्रिश बघितला का तुम्ही? हा बघितलं का पिक्चर? त्याच्यासारखा पळत आलोय मी तुमच्या मागे. मला लय जीव आहे तुमच्यात. हा ना. तुम्ही म्हणजे आमच्या गावातला पाण्याचा बंब आहे. म्हणजे काय काय नाही नाही खंबा आहे. ए, नीट काहीतरी नाही आधारस्तंभ आहे आपला. असं म्हण, आधारस्तंभ. आता ते आपल्याला कडे जमतंय का? बरोबर. काय म्हणतो? अहो काय एकदम मस्त आहे. तुम्ही कसे आहे? मी मस्त. नाही नाही पण इथून जशा टकाटक गेल्या होत्या ना हा. त्याच्यापेक्षा एकदम भारी बनून आल्यात तुम्ही. आहे ना? हा, मग दुबई मानवलं रे मला. अरे एक नंबर. तिकडचं काय ते तूप लाडू ते वेगळं दिसते काहीतरी घालत नाही वगैरे. नाही तसं नाही रे. तिकडं कसं असं बर्गर पिझ्झा असं सॅलड बिलड नुसतं खायचं असतंय हो तिकडं. का? आपल्यासारखे भाकरी बिकरी चटणं तसलं काय नसतं. तसलं नसतंय? नाही नाही नाही. आयला मग माझी भूक कशी जायची? तू निघाला काय तिकडं? अहो काय बायकोचं मार खाण्यापेक्षा डुबेला भांडे बिंडे दूध देतो त्या आईला 4-5 हजार तर कोणी दे. होय. बाकी वहिनी बरी का? अहो एकदम मस्त आहे. तुम्हाला सांगतोय बघा पहिले 2 कानाखाली मारत होते हा. आता 2 बुक्या वाढीव मारते पण वा. व्यवस्थित चाललंय. म्हणजे डेली रुटीन चालू करायचं, एकदम मार मस्त. खायचं. मार नाही खाल्ला तर पोटाला ना असं पचतच नाही जेवलेलं. बरं चालते. आणि जे धुणं भांड्याचं कसं काय? धुणं भांड्याचं पहिलं बघा फक्त बायकोचे धुत होतो. हा. आता तर मेवणीचे बी धुतोय. काय म्हणतो? हा. मेवणी आली का तुम्हाला तुझी? माहित नाही व्हय? नाही. आयला माझी मेवणी आली गावात. काय म्हणतो? हा. आणि कधी आली? अहो तिला येऊन आता जवळपास
6 महिने झाले असेल. काय म्हणतोय? आणि इथंच राहते. तिचे बी कपडे धुतो, भांडे धुतो. पण नशीब चांगले ती खायला प्यायला बनवते. बनवते का चांगली हे? हो लय भारी बनवते जेवण. होय. तुम्ही एकदा या ना आमच्या घरी, चांगलं मस्त आपण आहे ना असं याचं टंगडं करू. कसं ते काय राहतं? कुत्र्याचं? नाही बोकडाचं. कस काय व्हायचं रे तुझं? नाही म्हणलं का कुत्रा पित्रा घालतो खायला बाबा? नाही म्हणजे तुझा तो हाय तो व्याप चालूच आहे एकदम मस्त म्हणायचंय. चालू आहे. पण तुम्ही तिकडून इकडे काय आले? अरे बाबा कुठे यायचं होतं मला, हा. पण ते युद्ध सुरू नाही का झालं. बॉम्ब टाकतात एकामेकीच्या अरे अंगावर हा, बॉम्ब पडला, आपल्या उरा एखादा बॉम्ब होय, होय, होय. आपलं व्हायचंय जायचं नाही, नाही. अजून म्हणलं मरून जायचं म्हणून आपलं चला मग पळून जाऊ. काय करतोस तू आता? खरंय खरंय. हा? त्या इंस्टाग्रामला पाहिलं होतं. कशाला? काय राहतं ते घंटाग्राम? अरे इंस्टाग्राम इंस्टाग्रामला मी पाहिलं होतं. धाड 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 असं कुठं बॉम्ब पडतात. अहो तुम्हाला सांगतो, मला तिकडे नेऊन सोडावं. हा. रोज इकडे बायकोचा मार खाण्यापेक्षा ना एका दगडात 5-6 आतंकवादी मारीन. होय तुला नेक्स्ट टाइम मी घेऊन जाईन. तर तिकडे घेऊन चाला. पण तुम्हाला सांगतो, माझ्या जिंदगीतलं टेन्शनच कमी व्हाय नाही राव. काय रे सदा काय झालं? तो आबा माहिती आहे ना, पहिला बायकोला मला किती चढत होता माझ्या बायकोला. ती भांडुगळ होय त्याची चाल जायची होय तवा. अरे सकाळीच भेटलो होतं मला. हा का? आता मला सांग, मी इतके दिवसातून आले का नाही, हा. तर माझ्या सगळं किती प्रेमाने बोलायला होय, होय, पाहिजे. होय. आडो तिडो बोलतोय ती गायबानं, त्याला अक्कल नाही थेरड. हा नटून थुटून चालवतो कुठं मिरवायला. मग काय अहो ते माझ्या मेवणीच्या मागे चालला असून त्याच्या पोरीची वयाची होती. तुझ्या मागला हा तिच्या मागं लग्न करायचं आणि हे करायचं ना. मुझसे शादी करू की काय काय करते राव. आणि मग तुझी बायको काय म्हणली नाही वे? म्हणली ना, म्हणली त्या आब्या डाब्याची जर तुम्ही हात जिरवली नाही ना, तर तुमची अशी जिरवते ना बघा. पण मी तुम्हाला सांगतो, हे टेन्शन डोक्यात असं भनकलं ना, मी पहिलं तात्याकडे गेलो. तात्याला म्हणलं, तात्या काय करायचं राव? तात्या म्हणला टेन्शन घेऊ नको, आज आपल्या मनात डुबवून आले तिकडं. हायला जीवत जीवाला. हा ना? मला माहितीये एकच माणूस म्हणजे माणूस नाही तुम्ही बाई आहे. बाई माणूस. बाई माणूस हा. एकच बाई माणूस आहे आपल्या गावात जी आब्याची जिरू शकते. आहे का नाही? काहीतरी प्लॅन द्या आता. प्लॅन बघ सदा टेन्शन काय घेऊ नको तू. मी आले का नाही आलेत. उद्या सकाळ फक्त आजची रात्र म्हणजे उद्या सकाळ बघ तुला निरोप काय येतोय. नाही आबाची जिरवल्याला तुला निरोप आला तर बघ तिथून. काय बोलता? मी पण येऊ का? तू नको येऊ, तू घरी जा, तू काम कर. हा चालतंय, तू निवांत हो. चालतं. बाई उन्हातानाचं. अगं बाई तात्या झोपलेत काय? तात्या हो तात्या, कोणी आईला एक बरं आहे बाबा. सावली दिसली ना दिसली की तुम्ही झोपत काढता. लवंडलो लगेच. माझं आडनाव आहे ना खरं लवंडच ठेवाय पान होतं. मग काय तर? अगं बाई गं. मग आहे का झाड आहे का? हा हाय हाय. अगं अयो आता काय आहे, टेकान लागते आता म्हाताऱ्या माणसाला. अगं अयो काय काय झालं, माझं उन्हाने नको नको केलंय बाई. म्हणलं जरा बस झोप जरा असे थोडं. काय होतं तिकडे झोपलं कोणी ना कोणी सारखं उठा येते, म्हणून म्हणलं आपल्या इकडे राहणार निवांत ताणून दिले कोणी येत नाही. पण हे तर सुद्धा तू आलीच बाबा त्याच्या आईला. म्हणजे तुम्हाला आवडलं नाही मी आलेली? हा, तसं नाही आवडलं नाही म्हणजे काय, आता तू आल्या कोणाला आवडणार नाही म्हणजे आवडलं की त्याला काय. हा. हे आमचे हे दिसले का? तुमचे हे आमचे हे 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 हा तुमचे पतिदेव. पतिदेव. स्त्रियांचा सगळ्यात आवडता देव कोणता? पतिदेव. पतिदेव. स्त्रिया सगळ्यात जास्त त्रास कुठल्या देवाला देतात? पतिदेव. अरे तुमचा पतिदेव म्हणजे सदाशिव. हा काय काम काढलं? काय नाही, असंच बघायला आले होते. म्हणलं दिसले कुठं तर बरं होईल. काय झालं माहिती का, हा. आता ते आमच्या राणीला मागच्या वेळेस आबांनी बघा लई लग्नासाठी त्रास दिला. हा मी सांगितलं की तुला आधी येडा भाकाचं येते. हा. आता शिवी तोंड हो का, आता बघा आता खपकून शिवी दे तोंडात. मला ते आबा आहे ना एवढं दलिंदर आबाचं नाव आलं की तोंडात शिवी येते, लोक म्हणतात तुम्ही शिवी देऊ नका. आता काय करायचं, ते एक वेगळा कॅरेक्टरच तसे. लय त्रास दिला. हा ना मग काय तर हा मग काय आमच्या झालं? राणीच्या मागे कसं लागलं होतं लग्नासाठी, किती त्रास दिला. मग मी काय म्हणलं आमच्या ह्यांना, तुम्ही एक काम करा, मला बाकीचं काय माहित नाही, त्या बाबाला जाऊन तुम्ही त्रास द्या म्हणजे द्या, काही करा तिकडे त्याला. म्हणजे जरा आबाला? घाबरवा, हा घाबरवा नाही तर काही पण करा, पण त्याला आहे ना सळो की पळच केलं पाहिजे. आदल घडवायची. आद्दल घडवायची. बर, मग मी बर, त्यांना बर. पाठवलं, पण बराच वेळ झालं बाबा काय परत घरी आला नाही. मग मी म्हणलं की त्याला अद्दल घडवण्यापेक्षा ना आपल्या नवऱ्याला जर अद्दल घडली तर ते आपल्याला पडन मागात. म्हणून मग मीच निघाले शोधायला. त्याचं काय झालं, ते भेटलं होतं मला नागाशी. मला भेटलं होतं गावात आणि मला म्हणला ते म्हणलं तात्या, म्हणला आपण आवाला आव करेन, आपण आवाला त्याव करेन, अमुक. म्हणलं काय झालं, म्हणला
आबाला अद्दल घडवण्याचे उपाय सांगा. हा मी म्हणलं काय बाबा, मला त्याने माझ्या बायकोला पण लय त्रास दिला होता, माझ्या आता मेहुणीला पण त्रास देतोय, आणि माझ्या बायकोने सांगितलं त्याला अद्दल घडल्याशिवाय घरी येऊ नका, त्याला काय ना काय अद्दल घडवा. तर मग मी म्हणलं आता काय अद्दल घडवायची बाबा, मला काय पांड्या बी होता माझ्या पशीचा बसलेला. हा मग काय मला काय सुचलं नाही. मग मी काय झालं तेवढ्यात मला लक्षात आलं ती आपली मुनी आली ना. म्हणत आलं तू हा म्हणत आली, कालच आली. बरं झालं बाबा ते तिकडे आल्या. दुबईला काही इराणला होती ना कुठं, हा. तिकडे युद्ध पेटलं ते आली. हा. मग मी म्हणलं बाबा आबाची जिरवायची असेल तर गावात एकमेव माणूस म्हणजे मोनात आहे. हा ती ते आहे. मुनीचं आबाद जमत नाही, त्यांचा 36 आकडा आहे. मुनी बरोबर म्हणलं तुला काय ना काय उपाय सांगन. मग मी काय केलं, त्याला मुनीचं नाव सांगितलं, ते गेले मुनीकडे. नाही बरं झालं त्या आल्या. मग आता ते तिकडे आहेत का? मोहन वगैरे गेले ती. मग बरोबर त्यांना जिरावतील, ती टेन्शन घेऊ नको. बरं ठीक आहे चालतंय मग मी निघते. हा चालते, जा मग. हा पडा तुम्ही ये- इथं परत यायचं घरी. सावलीलाच. हा, हे काय मी आलं की ते कुत्री पण येते महा बरोबर बाबा. लोकांना घेणं देण्याचा वेगळा संशय यायला लागलाय. तात्या कुत्रीला घेऊन जाऊन शेतात झोपतोय काय? जाऊ द्या ना, तुमची रक्षा करते तात्या. या झोपून घ्या, आपलं करा मोठ्या आराम. पारांवरती जीव आहे बाबा. हा. लोकांचं काय गैरसमज आहे बाई. कोणी आता येऊन देऊ नको बरं का, नवीन आले की चांगलं भूक मला झोप होते चांगलं. अगं बाई इथला पांडुरंगा. रात बाकी बात बाकी हो नाही. कोणे 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 रे? राम 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 आयो कोण आहे? अरे कोण आहे? राम 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 राम. अरे कोण आहे? अरे कोण आहे? राम 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 ताड आला या अशा लोकांना गाव असो वा वाडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी.